कसं वाटतंय त्रिशा तुला? व्हेरी एक्साइटेड. एवढं सॅडली? सॅड पण आहे थोडं. सॅड का बरं? थोडंसं एवढंच आहे. पण का बरं? कारण तेवढे पैसे असतील का. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आजच्या मॉर्निंगची सुरुवात छान अशा मस्त ब्रेकफास्टने सुरू होत आहे. गरमागरम डोसा आणि कोकोनट चटणी हे बनवलं आहे. आणि आजचा दिवसही खास आहे कारण आज एक खूप मोठ्या गोष्टीची आम्ही खरेदी करणार आहे, बुकिंग करणार आहे. पुढे काय ते तुम्हाला हळूहळू कळेलच. सो इथे ब्रेकफास्ट मी राजेशना दिला आणि इकडे टिफिन पण पॅक करून घेतला. टिफिनमध्ये आज होती मुगाच्या डाळीची भाजी, पोळी आणि सॅलडमध्ये काकडी. तर असं मी काहीसा आज टिफिन आणि ब्रेकफास्ट बनवला होता. त्रिशा आणि राजेश दोघं पण त्यांच्या त्यांच्या कामाला गेले की माझं पुढचं गोष्ट असते म्हणजे घर आवरून घेणे. कारण हे दोघं भरपूर पसारा करून गेलेले असतात. म्हणजे टॉवेल कुठे पडला आहे, कपडे कुठे फेकलेले आहेत, म्हणजे लिटरली आमच्या घराची अवस्था एकदम वाईट झालेली असते. तुमच्याकडे पण असंच असतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो हॉल आणि बेडरूम वगैरे सगळं आवरून घेतल्यानंतर मी आज किचनकडे आले. आज मला किचन ओटा, गॅस आणि टाईल्स हे क्लीन करून घ्यायचं होतं. एक 3 ते 4 दिवसात मी हे काम करत असते. 3-4 दिवस झाले की गॅस ओटा घासून घेणं, टाईल्स घासून घेणं, हे सगळं काम मी करतच असते. तर आज मला ते काम करायचं होतं. ॲक्च्युली हे वेळच्या वेळी करत गेलं की बरं पडतं. घर पण साफ राहतं आणि मेनली आपलं किचन जास्त खराब होत असतं कारण आपण तिथे सगळ्यात जास्त काम करतो. त्यामुळे ते अगदी वेळेवर क्लीन ठेवणं, काम वेळच्या वेळी तिथलं करून घेणं हे तितकंच गरजेचं असतं. तर इथे मी हे गॅस क्लीन करण्यासाठी ग्लिटो हे लिक्विड वापरते, म्हणजे जे डीमार्टला मिळतं. ग्लिटो हे 3-4 प्रकारचं मिळतं तिथे, म्हणजे जे फ्रेग्रन्सवाले असतात ते, जे फ्लोअर क्लिनिंगसाठी आपण वापरतो तसं. बट मी इथे हे ऑरेंज कलरचं एक लिक्विड येतं ग्लिटोचंच, डीमार्टला मिळतं ते यूज करते. म्हणजे माझं असं ऑब्झर्वेशन आहे की त्याने हे गॅसच्या बर्नरच्या बाजूला जे स्टीलवालं असतं रिंग्स, त्या खूप छान क्लीन होता. इवन पहिले माझ्याकडे जो किचनमध्ये एक्झॉस्ट होता तो खूप खराब व्हायचा, तर ग्लिटोने ते एकदम इझिली निघून जात होतं. सो तेव्हापासनं मी एक्झॉस्ट आणि हे गॅसचे जे बर्नरच्या बाजूचे स्टीलचे रिंग असतात ते क्लीन करण्यासाठी ग्लिटोच यूज करते. आता एक्झॉस्टचा नाही आहे, चिमणी लावल्यामुळे तो काढला, बट हे अगदी एकदम व्यवस्थित साफ होतं. सो त्याच्यासाठी मी हे ग्लिटोच यूज करते. आणि चिमणीच्या बाजूचं जे असतात कॅबिनेट, ते पण मी जेव्हा पण केव्हा गॅस ओटा साफ करते तेव्हा ते पण क्लीन करून घेते. कारण किती नाही म्हटलं तरी आपण फोडणी देतो, तळतो वगैरे, ह्या सगळ्याने तिथे चिकटपणा येऊ शकतो. तर तो वाढू नये म्हणून मी तेव्हाच ते गॅस ओटा वगैरे हे क्लीन करायच्या वेळेस तिथे पण एकदा पुसून घेत असते. आणि टॅप पण वेळच्या वेळी क्लीन करणं तितकंच गरजेचं असतं. बोरचं पाणी आहे आमच्याकडे, त्यामुळे त्याचे ते व्हाईट स्पॉट, स्टेन्स जे म्हणतो ते पडतात. सो नळ पण आपले जे असे असतात बाथरूमचे म्हणा किंवा सिंकचे म्हणा, हे वेळच्या वेळी साफ करणं तितकंच गरजेचं असतं. तर मी जेव्हा पण केव्हा गॅस ओटा वगैरे क्लीन करते तर हे दोन्ही बेसिन जवळचे टॅप जे आहेत ते पण ग्लिटोने साफ करते. सिंक पण मी ग्लिटोनेच साफ करते. मला त्याचा खूप छान रिझल्ट मिळाला. म्हणून मी ज्या मेजर थिंग्स असतात, म्हणजे सिंक झालं, टॅप्स झालं, गॅसचं जे बर्नरच्या बाजूचं स्टील आहे ते, एक्झॉस्ट, अशा ठिकाणी मी मोस्टली हेच लिक्विड यूज करते. खूप छान आहे, तुम्ही पण ट्राय करून बघा, तुम्हाला पण याचा नक्कीच छान रिझल्ट मिळणार. आणि मस्त असं मी हे टॅब वगैरे, सिंक वगैरे पण छान क्लीन करून घेतलं. ह्या गोष्टी क्लीन केल्या ना, म्हणजे ज्या दिवशी मी डस्टिंग आणि गॅस ओटा वगैरे क्लीन करते ना, त्या दिवशी मला एकदम म्हणजे फ्रेश वाटतं. माहीत नाही का, पण ह्या 2 गोष्टी ज्या दिवशी मी घरातल्या साफ करते त्या दिवशी घर मला अगदी फ्रेश वाटायला लागतं. 2-3 दिवस झाले की ही गोष्ट घरात होतेच, बट मेनली त्या 2 गोष्टी केल्या की मी त्या दिवशी खूपच फ्रेश असते. मला घर आणखी जास्त फ्रेश आहे, खूपच क्लीन आहे की काय असं वाटायला लागतं. सो आज हे काम करून घेतलं. आणि ओटा धुतला की तो लगेच ड्राय करणं पण तितकंच गरजेचं असतं. म्हणजे टाईल्स म्हणा किंवा ओटावरचं पाणी हे लगेच काढून घेतलं की बरं पडतं. कारण माझ्याकडे आहे बोरचं पाणी, सो त्याचे व्हाईट स्टेन पडतात. सो ते धुतलं जरी तरी ते पटकन क्लीन करणं, म्हणजे ड्राय करून घेणं पण तितकंच गरजेचं आहे. सो धुवून झालं की लगेच मी ते ड्राय पण करून घेत असते. आणि इथे मस्त माझा ओटा वगैरे, गॅस वगैरे छान असं साफ करून झालेलं आहे. पुन्हा गॅसवरची जी शेल्फ असते ती पण मी ठेवून घेतली.
छान असं बेसिक माझं सगळं आज आवरून झालेलं आहे आणि आज काम करण्याला एक वेगळीच एनर्जी आली आहे, कारण तुम्हाला सांगितलंच मी एकदम स्पेशल दिवस आहे हा आजचा. सो त्या कामासाठी आम्हाला संध्याकाळी जायचं आहे, बट मला सकाळपासूनच एकदम जास्त एनर्जी आलेली आहे, का माहीत नाही. असं म्हणतो ना आपण काहीतरी छान करणार असेल की त्या दिवशी आपला मूड एकदम फ्रेश असतो आणि एक एनर्जी वेगळ्याच लेवलला गेलेली असते. तसं काहीसं आज माझं झालं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं मी किचन एकदम क्लीन साफ करून घेतलं आहे आणि एकदम छान फ्रेश वाटत आहे किचनमध्ये. हॅलो. तर जस्ट माझं आवरून झालं, आंघोळ वगैरे झाली, सगळं आवरलं. जेवण बाकी आहे, आता मी जेवण वगैरे करणार. नंतर व्हिडिओ एडिटिंगचं थोडं काम आहे ते करणार. बाकी पण 1-2 कामं आहेत ती करायची आहेत, बट ते बाहेर जाण्याची कामं आहे ती. तर म्हटलं त्रिशा आली की मग जाईल. मॉलमध्ये जायचं आहे, काही गोष्टी घ्यायच्या आहेत. मग म्हटलं एकटीला जायला फार बोर होतं, तर म्हटलं चला त्रिशा आली की त्रिशाला घेऊन जाऊया. मग त्रिशाला घेऊन जाणार आहे. सो इव्हिनिंगचा प्लॅन आहे, जे आम्हाला बाहेर जायचं आहे. राजेश ऑफिसमधून आले की आम्ही तिकडे जाणार आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आज घ्यायची आहे असं मी तुम्हाला म्हणाले. सो घ्यायची म्हणजे बुक करायची आहे. आज बुक केली तर ती थोड्या दिवसांनी मिळणार आहे. सो त्या कामासाठी जायचं आहे. काय आहे काय नाही ते तुम्हाला पुढे हळूहळू कळेलच. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मॉलमध्ये गेलो आणि क्रॉकरीच्या काही वस्तू मला घ्यायच्या होत्या, बट मी मागे एकदा ज्या बघितल्या त्या मला नाही मिळाल्या. मे बी त्या सोल्ड आऊट झालेल्या होत्या, सो त्या नाही मिळाल्या. तेव्हा मी घेतल्या नाही, कारण त्यात फार असे डिझाईन्स नव्हते, 1-2च डिझाईन होते. मला वाटलं आणखी स्टॉक येईल तर तेव्हा घेऊ, बट ते आत्ता जाऊन बघितलं तर ते नाही मिळालं. ते ओव्हनमध्ये पण यूज करता येणार अशा गोष्टी होत्या आणि सर्विंगसाठी पण यूज करता येईल असे ते बाउल्स वगैरे होते. सो नाही मिळाले, बट बाकी काही खूप छान छान वस्तू होत्या. ऑफर पण चालू होती, बाय 1 गेट 1 वगैरे. पण ते मी नाही घेतलं, कारण त्या वस्तू ते ग्लासेस वगैरे होते माझ्याकडे, सो ते काही मी घेतलं नाही. बाकी काही गोष्टी होत्या ज्या गरजेच्या त्या घेतल्या. तर मॉलमध्ये जाऊन आलो आम्ही. मला जे पाहिजे होतं ते नाही मिळालं. क्रॉकरीच्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या, क्रॉकरीच्या काही वस्तू घ्यायच्या होत्या, नाही मिळाल्या त्या. तर बाकीचं जे काही सामान घरात नव्हतं ते घेऊन आले मी. तर बघूया आता नेक्स्ट टाइम परत जाईल तेव्हा जर काही आलेलं असला स्टॉक तर तेव्हा घेईल. मी बघितलं होतं 1-2 वस्तू तिथे, पण मे बी त्या आता सोल्ड आऊट झाल्या, सो नाही मिळालं. तर आहे आता आम्ही थोड्या वेळाने, राजेश आले ऑफिसवरून की जाणार आहे बाहेर. हॅलो. तर आता आम्ही एका खूप महत्त्वाच्या कामासाठी जाणार आहे. कामासाठी म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट घ्यायला जाणार आहे, बुक करायला जाणार आहे. आम्ही खूप एक्सायटेड आहे. खूप कधीचं आम्हाला वाटत होतं यार ही गोष्ट आपल्याकडे पाहिजे, बट काही ना काही कारणाने ती पुढे ढकलल्या जात होती किंवा आम्ही टाळतही होतो की ठीक आहे बघू, नंतर कधी करता येईल, नंतर कधी घेता येईल. म्हणून असं ढकलत शेवटी ह्यावेळी असं ठरलं की नाही आता घेऊच या. भरपूर दिवस झाले, बघूया आता घ्यायचं. आणि आम्ही खूप एक्सायटेड आहे आणि हॅप्पी पण आहे की चला आज आम्ही ही गोष्ट बुक करायला जाणार आहे म्हणून. तर कसं वाटतंय त्रिशा तुला? व्हेरी एक्साइटेड. एवढं सॅडली? सॅड पण आहे थोडं. सॅड का बरं? थोडंसं एवढंच आहे. पण का बरं? कारण तेवढे पैसे असतील का. बरं ठीक आहे. चला मग दाखवतेस मी तुम्हाला आम्ही काय बुक केलं, काय मोठी गोष्ट घेणार आहे ते. चला तर मग भेटूया. तर आम्ही गेलो होतो हुंदाईच्या शोरूमला कार बुक करण्यासाठी. आमच्याकडे ऑलरेडी एक कार आहे, बट आमचं खूप कधीचं चालू होतं की कार चेंज करूया म्हणून. बट आम्ही तितकं मनावर घेत नव्हतो, कारण बाकी भरपूर गोष्टी होत्या ज्या आमची प्रायोरिटी होती. सो आम्ही कार चेंज करणं तितकं मनावर घेत नव्हतो. घेऊया म्हणत आम्ही ते पुढे ढकलत होतो. बट ज्या गोष्टींची प्रायोरिटी होती त्यातल्या काही गोष्टी झाल्या आहेत, काही बाकी आहेत.
बट म्हटलं नाही, आता कार चेंज करूया. मला मेनली सनरूफ असलेली कार पाहिजे होती. आमची पहिली कार सनरूफ असलेली नव्हती आणि त्रिशासाठी म्हणून आमचं होतं की सनरूफ असलेली घेऊया. आणि एक पर्टिक्युलर एज असतं, त्याच एजमध्ये त्या गोष्टी केल्या जातात. सो म्हटलं चला, आता आहे ती लहान तर घेऊया सनरूफ असलेली कार. आणि आमची आधीची जी कार होती ती ऑलमोस्ट 10 वर्ष होत आले होते आम्ही यूज करत होतो. मग असं ठरवलं की चला, भरपूर यूज झाली आहे, 10-1 वर्ष होऊन गेले आहेत, तर आपण चेंज करूया म्हणून आम्ही कार बुक करायला गेलो. हा व्हिडिओ ॲक्च्युली नोव्हेंबरमधला आहे, तेव्हा मी हा शूट केलेला. कारला वेटिंग होतं 2 महिन्याचं. सो कार जानेवारीमध्ये मिळणार होती, बट मी तेव्हा हा व्हिडिओ घेऊन ठेवलेला होता. इंटेन्शनली तेव्हा तो पोस्ट केला नाही, कारण 2 महिन्याने डिलिव्हरी मिळणार आहे, तर आधीच नको पोस्ट करायला काय होतं काय नाही, म्हणून मी तेव्हा नाही पोस्ट केला. कार कुठली घेतली आहे काय हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच. आता डिलेवरी मिळणारच आहे, तो नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेलच कुठली कार घेतली आहे काय. आणि घरी आलो, भरपूर लेट झालेलं, 1-1.5 तास आमचा तिथे गेला होता. आणि स्वयंपाकाला लागले मी. काहीतरी मोठी वस्तू घेतली आहे तर छान काहीतरी स्पेशल असं जेवण झालंच पाहिजे, म्हणून मी भजे बनवायला घेतले. गोड असं काही बनवलं नाही, कारण लेट पण खूप झालं होतं आणि भजे आम्हाला आवडतात पण, म्हणून मी आज भजे बनवले आणि बटाट्याची भाजी पोळी असा स्वयंपाक केला होता. आणि छान गेला आजचा आमचा दिवस आणि मस्त वाटलं. आणि ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी अशी मला वाटली, कारण सगळ्याच गोष्टी मी आजकाल तुमच्यासोबत शेअर करते, तर मला ही पण एक आनंदाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी वाटली. आणि माझ्यासाठीच पण हे कार बुक केल्याचा व्हिडिओ मेमरीज म्हणून राहावा, म्हणून मी क्लिप ही शूट करून ठेवली होती. चला तर मग भेटूया पुढच्या छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.